चला तर आज आपण पाहणार आहोत बटाट्याचा किस कसा बनवतात तो. तर इथे मी 2 किलो बटाटे घेतलेले आहेत. पाहू शकता तुम्ही 2 किलो बटाटे आहेत. तर आता पहिल्यांदा आपल्याला जी प्रोसेस करायची आहे तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला हे बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तर त्यासाठी आता आपण ह्याच्यामध्ये अगोदर पाणी घालूया. तर आता इथे बघा मी सर्व हे बटाटे पाण्यामध्ये असे छान बुडवलेले आहेत, जेणेकरून बटाटे जर पाण्यामध्ये ठेवले तर त्याची साल ही छान पटकन वरती निघून जाते. त्याच्यामुळे आपल्याला हे थोडा वेळ बटाटे भिजत ठेवायचे आहेत. तर आपण हे पाण्यामध्ये भिजत घातले होते बटाटे, तर आता आपण हे छान स्वच्छ धुवून घेऊया. इकडे मी ठेवून घेते. तर आता अशाच पद्धतीने मी सगळे बटाटे स्वच्छ धुवून घेणार आहे. बटाटे घेताना जरा मोठे पाहून घ्यायचे आणि खूप नरम नाही घ्यायचे, म्हणजे कडकच घ्यायचे. ॲक्च्युली नरम जर घेतले तर किस लवकर खराब होतो आणि तो बटाटा चांगला नसतो, जुना असतो ॲक्च्युली. तर कडकच घ्यायचे, जेणेकरून नाही का आपला जो किस आहे तो वर्षभर टिकण्यास किंवा त्याही आधी काळाहून टिकण्यास मदत होते. आहेत सर्व बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. बघा पाणी मी इथे चेंज करून घेतलेलं आहे आणि परत ही मी बटाटे याच्यामध्ये सोडून घेत आहे, जेणेकरून मला पटपटकनी साल काढता येईल आणि जे साल आहे ते आत पडून जाईल. त्यामुळे आणि कसं पाण्याचा हात लागला तर साल पण पटपट निघते. या पद्धतीने आपल्याला साल काढून घ्यायची आहे. आता बघा हे छान मी असं मस्त याच्यावरती सगळी साल काढून घेतलेली आहे. तर आता हे आपल्याला नाही का साल काढून घेतली आणि हे आपल्याला लगेच पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर मी इथे पहा स्वच्छ पाणी घेतलेलं आहे. तर आता पाण्यामध्ये मी हे भिजत घालते, जेणेकरून आपल्याला ह्यामुळे भिजत घालायचं आहे, जेणेकरून हे बटाटा जो आहे तो काळा पडणार नाही. त्यामुळे आपल्याला ह्या पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे ते. चला तर आता अशाच पद्धतीने मी ह्याचं पण साल काढून दाखवलेलं आहे. तर आता आपण हे याच्यामध्ये सोडूया. तर अशाच पद्धतीने मी आता सगळ्यांचे साल काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बटाटा चे जे किस आपण करणार आहोत त्यासाठी नाही का आपल्याला टिप्स सांगते मी तुम्हाला. जेव्हाही बटाटा घेता तुम्ही तेव्हा जो बटाटा आहे तो कडक घ्या, नरम घेऊ नका आणि जुना बटाटा घेऊ नका. नवीन जो बटाटा आलेला आहे तो बटाटा घ्या, जेणेकरून किस हा पांढरा शुभ्र होतो. आणि जो किस आहे तो उन्हात वाळवायचा नाही, आपल्याला सावलीत वाळवायचा, हा काळा पडत नाही. आता इथे बघा हे सगळे बटाटे माझे सालवरचे काढून झालेले आहेत आणि आता हे स्वच्छ पाण्यामध्ये मी छान ते भिजत घातलेले आहे. तर आता आपल्याला ह्या बटाट्यांचा किस पाडायचा आहे. वेगवेगळ्या साईजच्या होलची किसणी आहे ही. तर आपल्याला हे असे मोठ्या होलची किसणी घ्यायची आहे, जेणेकरून बटाटाचा किस जो आहे तो आपण तळताना करपणार नाहीये आणि खूप हलकाही म्हणजे पातळ होणार नाही. नाहीतर मग आपण सोडला तेलामध्ये की तो लगेच करपून जाईल. त्यामुळे आपल्याला जेव्हा केव्हा आपण बटाट्याचा किस करायचा आहे आपल्याला, तेव्हा आपल्याला मोठ्या होलचीच चाळणी म्हणजे किसणी घ्यायची आहे. ही सर्वात महत्वाची टिप्स आहे. तर हे बघा आता आपल्याला जे आहे ना ह्याच्यामध्ये पाणी पुरेसं घ्यायचं, जेणेकरून ह्या जे बटाटाचा किस जो आहे त्याच्यावरती आपल्याला पाणी हवं आहे, जेणेकरून हे काळं बटाटे पडणार नाही. तर आता हे आपण चांगल्या पाण्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊ. इथे पहा चांगलं पाणी घेतलेलं आहे मी. आता जो ह्या चांगल्या पाण्यामध्ये हा जो किस आहे तो सोडून घेते या पद्धतीने. आता हे स्वच्छ पाण्यामध्ये आपण ह्या पद्धतीने केस टाकून घेऊया. तर चला आता हे या पद्धतीने मी सगळे बटाट्यांचा किस पाडून घेते. आता हा बघा तुम्ही, हा येलो बटाटा आहे, म्हणजे हा नरम आहे. त्याच्यामुळे नाही का इथे बघा हे येलो बटाटा डिफरन्स दाखवतो तुम्हाला. जो मी किस पहिलाही केलेला आहे तो पहा
आणि हा पहा, हा पहा आणि हा पहा. तर यामुळे बटाटे चूज करताना आपल्याला छान बटाटे करायचे आहेत. हे जे येलो बटाटे आहेत ते कालांतरानंतर म्हणजे वाळल्यानंतर किस हा काळा पडतो आणि हे बघा पांढरे शुभ्र बटाटे आहेत. त्यामुळे ह्यामुळे आपल्याला बटाटे घेताना जे आहेत ते कडक घ्यायचे आहेत आणि न्यू बटाटे घ्यायचे. पण इथे पहा या पद्धतीने आता सर्व किस हा खिसून घेतलेला असा झालेला आहे, लांब लांब आकारांचा. तर आता आपण याच्यावरती मी तुटी फिरवून घेऊया. तुटीचा खडा आपल्याला फिरवून घ्यायचा आहे याच्यावरती या पद्धतीने. ऑप्शनल आहे, जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही फिरू शकता किंवा नसेल फिरवायचा तर नका फिरवू. या पद्धतीने. आणि आता हा जो किस आहे तो आपल्याला आता रात्रभर भिजत ठेवायचा आहे. आणि तर आता इथे मी बटाट्याचे किस शिजवण्यासाठी पाणी ठेवत आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला जो किस आहे तो 70 ते 80% शिजून घ्यायचा आहे. आता इथे मी चवीनुसार मीठ टाकत आहे. वाळवणीच्या पदार्थासाठी मीठ जे आहे आपल्याला ते थोडंच टाकायचं आहे, कारण वाळल्यानंतर ते खारट लागतात म्हणून. इथे पहा मी रात्रभर जे भिजवलेला किस होता त्यावरती असं पाणी साचलेलं आहे, म्हणजे वरती स्टार्च आलेला आहे. तर आता आपल्याला हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे. तर आता आपल्याला पाण्याला एक उकळी येऊ द्यायची आहे. तर छान उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यामध्ये किस सोडून घेऊया. तर या पद्धतीने मी असं छान किस सोडून घेतलेला आहे आणि त्यावरती आता आपण झाकण ठेवून घेऊया. आणि आता आपण एक उकळी आणून पाहूया आता एक आपलं हे शिजलेलं आहे की नाही. तर इथे मी बघा फिरून पाहत आहे आणि इथे बघा आता मी पाहिलेलं आहे का बटाट्याचा किस हा शिजलेला आहे का कसं ओळखायचं. तर ते थोडंसं आपल्याला तुकडे जर पडत असतील तर समजायचं की तो फार छान शिजलेला आहे. तर आपल्याला आता हा काढून घ्यायचा आहे. तर आता बघा इथे छान काढून घेतलेला आहे. तर आता आपल्याला हा पसरून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने सुटसुटीत पसरवायचा आहे, जेणेकरून हा एकमेकांना चिटकले जाणार नाही. जर चिटकला तर तो सुटसुटीत होणार नाही आणि तळताना देखील फुलणार नाही. त्यामुळे नाही का आपण जो आहे हा किस छान पसरून घ्यायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने किस हा आपला झालेला आहे. तर आता मी तुम्हाला तळून दाखवते. तर इथे तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला जो आहे किस सोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. आणि पहा आपला किस किती छान फुलून आलेला आहे. तर आता आपण अशाच पद्धतीने सर्व किस जो तेवढा तळायचा आहे तेवढा किस काढून घेऊया. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नंतर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.